या गावामध्ये एक मोठा श्रीमंत व्यक्ती होती. सदान शेतकरी होता. त्याच्या शेतामध्ये आंब्यांचे झाड होते. तर दरवर्षी तो सदान शेतकरी 200 आंबे दरवर्षी पंढरपूरला रवाना करायचा या मोसम मध्ये. बरोबर, 200 आंबे पंढरपूरला, ज्या मंदिरामध्ये बडव्या आहेत ना, त्या बडव्याकडे त्यांचा चांगला घरोबा असेल तर त्या ठिकाणी 200 आंबे पोहोच करायचे. पण त्या वर्षी काय झालं, त्या सदान शेतकऱ्याला काही अडचण होती. आंबे कसे पाठवायचे बुवा म्हणून जरा चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी ठरवलं, अरे म्हटलं हे जोडपं जातं ना, दरवर्षी पंढरपूरला जात असतं म्हणे. मग यांना विचारू आपण की आमचे 200 आंबे तिथे पोहोच कराल का. बरं का, विचारलं, बोलवलं त्यांना, विचारलं. म्हणे बाबा हे 200 आंबे मला तिथे पोहोच करायचे, मंदिरामध्ये बडवे आहेत ना त्यांच्याकडे. चालेल म्हणाले, आम्ही जातो जसं दरवर्षी, म्हणून तुमचे 200 आंबे आम्ही घेऊन जाऊ. जाणार त्याच्या आदल्या दिवशी सांगा म्हटले. मग आदल्या दिवशी ते आंबे तोडले त्या शेतकऱ्याने. बरं का, पाडाला आंबे आलेले होते मस्तपैकी. आणि तिथून काहीतरी 5-10 दिवसाचा प्रवास असेल. तर 100 आंबेच्या 2 पाट्या भरल्यात त्या सदन शेतकऱ्याने. आणि सांगितलं त्या बाबांना आणि त्या आजींना दोघांना की तुमची काय मजुरी असेल ती मी रीतसर देणार आहे, हे आंबे एवढे पोहोच करा. चालेल म्हटले. 200 आंबे 2 टोपल्यांमध्ये 100 आंबे भरलेत. बरं का, आणि निघालेत ते. काहीतरी असेल शिदाटा बांधला सांगे बरोबर, आणि चालत राहील दरकोस दरमुक्काम दरकोस दरमुक्काम. आंबेही पिकत राहिले टोपल्यामध्ये. बरं का, आंबे पिकत राहिले. आणि 60 ओलांडल्या गेली होती त्यांची 60 तरी मुलबाळ नव्हतं त्यांना. हो, चालता चालता मस्त एके ठिकाणी दुपारची वेळ होती. असंच आता ऊन पडते ना, असं ऊन पडत होतं. आणि ते म्हातारी म्हणू लागले त्या मालकाला, तिच्या पतीला, म्हटलं थांबा ना, इथं मस्त मळा आहे, इथं आपण जेवण करू मग निघू म्हणाले आपण. म्हातारालाही आमची स्वभावाचं होतं बरं का, फार तापट होतं म्हातारा. म्हणे चल पुढे. पुढच्या मळ्यामध्ये गेले. मग तिथं ते थांबलं ते म्हातारा. तिथं ते टोपल्या उतरवल्यात, भाकरी आपल्याकडे सोडल्यात, भाकरी खाल्ल्यात. आणि थोड्या वेळी विश्रांती गेली. तर ते म्हातारा म्हणे चला आता. म्हातारी म्हणले थांबा ना, थोडं ऊन आहे अजून. नाही नाही, चला आपल्याला वेळेवर पोहोचवायचंय म्हणून उचलले ते बाबाने टोपली. आणि चालते झालेत बाबा. म्हातारीला पण वाटलं की चला म्हटलं आपण. म्हातारीने चोमळे केले, ते आंबे उचलले टोपली डोक्यावर आणि चालू लागले म्हातारी पण. काही अंतरावर पंढरपूर राहिलं पुढे. बरं का, बाबा पुढे चालतात. कमीत कमी अर्धा किलोमीटर अंतर असेल आजीचा आणि बाबांचा. बाबा चालतायत पुढे, आजी चालते, टोपली डोक्यावर आहे आजीची. असं चालता चालता एक गोंडस बाळ त्या आजी जवळ आलं. बरं का, गोंडस बाळ. त्या आजीनं पाहिलं त्याच्याकडे, आणि आजी त्याच्याकडे पाहत नाही तेवढ्यात त्या पोरानं त्या आजीला सांगितलं, म्हणे आई मला एक आंबा दे ना. आता 60 ओलांडल्यावर सुद्धा त्या म्हातारीला आई कोणी म्हटलेलं नव्हतं. आणि त्या पोरानं आई म्हटल्याबरोबर त्या आईचं हृदय द्रवलं ना बाबा. 60 वर्षाच्या म्हातारीचं हृदय द्रवलं. आणि आंब्याची पाठी डोक्यावर आहे, ते बाळ आंबा मागतंय. काय करावं, पाण्याने डबडबले ते आईचे डोळे. आजपर्यंत आई हा शब्द माझ्या कानावर आला नाही, आणि बाळ एक आंब्यासाठी मला आई म्हणते. म्हणून बाळाला हातामध्ये घेतलं, हातामध्ये चालत राहिली. कोण रे बाळा तू, काय असं ते सांगितलं ते बाळाने काहीतरी. म्हणे मला आंबा दे अगोदर, मग सांगेल काय सांगायचं ते. आजीने हळूवार असा टोपलीमध्ये हात घातला, गवतामधून एक आंबा काढला. पिकलेला आंबा होता. बरं का, त्या बाळाला तो आंबा दिला. त्याला चोळता येत नव्हतं. आजी म्हणे आंबा चोळून दे ना म्हणे आई मला. त्या आईने चालताना तो आंबा चोळून दिला हातामध्ये. चालता चालता म्हणे कोण तू, काय असं तसं चर्चासत्र सुरू झालं. सांगितलं म्हणे मी इथं गुरं चालतो, माझ्या गाई इथे येत, असं तसं. आंबा निपळलेला चोळलेला आंबा नाक काढलं त्या पोरानं, बाळानं, आणि चोखला तो आंबा. 2-3 वेळा चोखला आणि पुन्हा असा आडवा झाला. त्या आजीला म्हणे आई हा आंबा घे तुझा. अरे म्हणे का ना बाळा. नाही म्हणे आंबटचे म्हणे आंबा तुला. अरे म्हणे घे ना खाऊन. आता मोजून आणलेले आंबे होते 100 ह्या टोपलीमध्ये, 100 त्या टोपलीमध्ये. तो एक विचार न करताना त्या आईने त्या बाळाला आंबा काढून दिलेला होता. आणि हा बाळ जरा चोखला, त्या आजीला म्हणू लागला आई हा आंबा घे तुझा. आई म्हणायचं जरा खाऊन घे बाबा आता. नाही नाही मी आंबा खाणार नाही, आंबट हे म्हटले हा. त्या आईने चालता चालता तो आंबा घेतला ना फळमध्ये ठेवला. ते चालत राहिलं पोरग, चालत राहिलं. म्हातारा पुढे गेलेलं होतं.
चालता चालता आजीला असं वाटलं ते म्हातारा केव्हाच आपल्याला जरा पाय उठून चालू लागली. आजी चालत असताना बाळ केव्हाच बेपत्ता झालं. आईनं पाहिलं कुठे गेलं म्हणे हा बाळ. काही तपास लागला नाही. पाहिलं त्या आजीने म्हणे जाऊ द्या, इथे गाई चारतोय सांगत होता गेला गाईकडे. कसं तरी त्या म्हाताऱ्याला बरोबर गाठलं आईने. चालता 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 2 दिवसात पंढरपूर ठिकाणी पोहोचवले. आणि लिहून दिलेलं होतं शेतकऱ्याने, या नावाच्या बडव्याला हे आंबे द्यायचेत म्हणून, बरं का. त्या ठिकाणी मंदिराजवळ गेलेत आणि विचारलं त्या बडव्याचं नाव. म्हणे ह्या नावाचे बडवे. म्हणे हो, या मंदिरातच आहे. बोलवलं त्यांना, आलेत बाहेर. म्हणे तुमची ओळख आहे का मेहुण राजा गावाला? म्हणे हो हो, आमचे नातेवाईकच आहेत, आमचा घरोबा आहे त्यांच्याशी. तर त्यांनी हे आंबे पाठवलेत. म्हणे हे तुम्ही मोजून घ्या. ते बाबा म्हणे मोजून घ्या आंबे. मालकाने सांगितलं होतं आंबे बरोबर भरले तर तुम्हाला मजुरी भेटेल. आंबे मोजलेत, बाबाच्या टोपलीतले 100 बरोबर भरलेत, पण आजीच्या टोपलीतला एक आंबा कमी भरला. ते बडवे म्हटले या टोपलीमध्ये आंबा कमी आहे. आणि त्या शेतकऱ्याचे काही कामं आवरणे झाले, लगेच शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी गेला. बरोबर आंबे मोजत असताना तो शेतकरी ज्याने आंबे पाठवले तो सुद्धा तिथे पोहोचला. आणि त्याने सांगितलं होतं आंबे बरोबर गेले पाहिजेत, नाहीतर मजुरी भेटणार नाही. आंबे मोजलेत, मोजताना एक आंबा कमी भरला. बडवे सांगू लागले म्हणे या टोपलीमध्ये एक आंबा कमी आहे. तो म्हातारा खळू लागला, सांग म्हणे एक आंबा कसं काय, कुठे गेले एक आंबा. त्या आजीला काहीच सांगता येत नव्हतं. हे खाल्ला बा आम्ही का कोणाला दिला काहीच सांगता येत नव्हतं. आजी म्हणे मी आंबा काढलाच नाही. मग 99 आंबे कसं काय भरलेत, कसं काय भरलेत 99 आंबे. बडवे म्हणाले जाऊ द्या, खाल्ला असेल आजीने. पण ज्याने आंबे पाठवले तो ऐकत नाही 100 आंबे मी मोजून दिलेले होते आणि बोली होती की तरच तुम्हाला मजुरी भेटेल म्हणून. हे ऐकलं त्या शेतकऱ्याचं, त्या आंब्यावाल्या मालकाचं, त्या बाबाने पुन्हा खवळलं त्या बाईवर. म्हणे सांग एक आंबा कुठे. त्या ठिकाणी जरा त्या बाबाने आवाज वाढवला आणि जसे की भांडण होतंय की काय असं वाटू लागलं. त्या गल्लीमध्ये सर्व गली त्या ठिकाणी आली ना मंदिराजवळ. आणि बाबा एकदम त्या आजीला ताना मारायचा, सांग तो आंबा कुठे, सांग आंबा कुठे. भगवंताकडनं हे पावल्या गेलं नाही. विटेवरचा भगवंत त्या गर्दीमध्ये येऊन उभा राहिला. बरं ऐका, ऐकताय ना तुम्ही. हो, त्या गर्दीमध्ये येऊन उभा राहिला आणि ते बाबा म्हणू लागले त्या आजीला की सांग एक आंबा कुठे, सांग एक आंबा कुठे. एवढ्या समुदायामध्ये, एवढ्या लोकांमध्ये तो बाबा त्या आजीला मारायलाच करायचा. बरं का. मग त्या आजीने सांगितलं म्हणे आहे एक आंबा. मग दाखव ना कुठे आहे. म्हणे चाकलेला आहे. म्हणे दाखव कुठे आहे, हिशोबामध्ये धरला जाईल. त्या आजीने त्या खोळमध्ये हात घातला बाबू. बरं का. खोळमध्ये हात घातला, आंबा चोखलेला होता, चाकलेला आंबा होता. पण तिथून एक गोंडस बाळ असं हातामध्ये चालते आईच्या. बरं का. भगवंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहतायत, जमलेला समुदाय ते पाहतायत. बरं का. ज्यावेळेस ते गोंडस बाळ हातामध्ये आलं त्यावेळेस भगवंत पुढे आले आणि त्या बाळाला हातामध्ये घेतलं भगवंताने आणि आपल्या भरजरी पितांबराने त्या पोराचं अंग पुसलं. आणि पुसल्यावरती बाळ त्या बाबांच्या हातामध्ये दिलं. बरं का. त्या बाबांच्या हातामध्ये दिलं. ते बाबा सुद्धा जरा विचारामध्ये पडले, आईची सुद्धा विचारामध्ये हा प्रकार काय झाला. भगवंताने सांगितलं तुम्हाला संतान नसल्यामुळे, तुम्हाला मुलबाळ नसल्यामुळे हा एक माझा प्रसाद आहे. प्रसाद म्हणून याचा स्वीकार करा आणि याचं नाव चोखोबा ठेवा. चोखोबा आहे. ज्या वेळेस त्या बाबांच्या हातामध्ये ते गोंडस बाळ पडल्यावर त्या बाबालाही आनंद झाला, त्या आजीला आनंद झाला. आणि तिथून ते घरी मेहुणा राजा गावाला आले नाही, त्याच ठिकाणी त्यांनी रहिवासी केला. बरं का. त्या ठिकाणीच मंगळ वेळेला राहिले, त्या ठिकाणी पर्णकुटी उभारली आणि चोखोबा लहानाचे मोठे होऊ लागले. आणि इकडे हे आई वडील यांचा वृद्धाप काळ जवळ आला. बरं का. परमार्थ करत होते, दरवर्षी वारीला येत होते. पण वारीला दरवर्षी येण्याचा त्यांचा ताणच मिटला, कारण की भगवंताच्या पायाजवळच येऊन ठेपले. तर काही दिवसाने लहानाचे मोठे झाले चोखोबार आहे, यांचं लग्न व्हावं म्हणून आई वडिलांना चिंता पडली. आता ती आई वडिलांना चिंता होती, पण सर्वस्व चिंता वाहणारा भगवंत होता चोखोबार आहे. नितांत प्रेम करणारा भगवंत त्या चोखोबार आहे. बरोबर का. लग्नाची वेळ आली, चोखोबार यांचं लग्न सुद्धा झालं बाबू, लग्न सुद्धा झालं. कालांतराने अहोरात्र भगवंताची सेवा करत असताना चोखोबार आहे त्या ठिकाणी आपले दिनचर्या जी असेल, आपलं काय काम असेल ते काम करायचे. पंढरपूर हे बेदरच्या बादशाच्या ताब्यामध्ये होतं.
बेदरच्या भाषेने जो हुकूम फरमावला त्या ठिकाणून ते काम त्याला करावं लागत होतं. चोखोबाऱ्यांना गावाची झाडझूड स्वच्छता, काही जर ढोरं गोर मिळलेत तर ते ओढून फेकायचं ते काम त्या चोखोबाऱ्याने काही बरं का. पण ज्यावेळेस चोखोबाऱ्यावर कामाचा लोड पडायचं त्यावेळेस स्वतः भगवंत त्या चोखोबाऱ्यांना काम करू लागायचे. एवढं प्रेम करायचे भगवंत. चोखोबाऱ्यांच्या घरी जेवलेत भगवंत, एवढं नितांत प्रेम करत होते चोखोबाऱ्यांवर. हो, आई वडील मग म्हातारे झालेत, त्यांची सेवा करू लागलेत, इकडे भगवंताची सेवा करू लागलेत बरं का. कालांतराने आई आणि वडील यांना देवाज्ञा झाली, वारलेत. पूर्ण परमार्थाचा प्रपंचाचा भार चोखोबाऱ्यांवर पडला बाबू. चोखोबाऱ्यांवर पूर्ण भार पडल्यावर एक दिवस चोखोबाऱ्या भगवंताला विनंती करतात, हे प्रभू, हे भगवंत, आई वडील गेल्यापासून ते जो परमार्थ करत होते तो परमार्थाचा भार, माझा परमार्थाचा भार आणि प्रपंचाचा भार हा एकट्या माझ्यावर पडत आहे बाबा. तर याच्यात कोणीतरी वाटेकरी व्हावं असं चोखोबाऱ्यांना वाटू लागले. आणि भगवंताकडे चोखोबाऱ्याने डोळे मिटून प्रार्थना केली की हे प्रभू, हे भगवंत, या कार्यासाठी तुझी सेवा करण्यासाठी इथून माझ्या ही पुढे वारसा चालावा परमार्थाचा, म्हणून यासाठी मला एक वारसदार पाहिजे बरं का. भगवंताकडे मागणी केली. हो, की मला एखादी पुत्र पाहिजे, एखादी मुलगा पाहिजे म्हटलं, हा पुढे वारसा टिकून राहावा. हा जोडले भगवंताला मागणी मागितली. आता भगवंत कसं मागू नका फक्त भगवंताकडे. हो, तो आपली मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे नका, फक्त त्याच्याकडे पहा. त्याला कळतं ना आपलं मनोगत. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वे विश्वंभर परी हा रचना लगे. त्या काहीच मागू नका बर का. त्याला द्यायचं असतं जास्त, पण आपण अल्पसंतुष्ट असल्यामुळे थोडस मागतो बर का. आठवलं म्हणून सांगतो, एक पोरगा किराणा दुकानावर गेला. किराणा दुकानावर गेले, पोरगा मागू नये याच्यावर बोलतो. दुकानाची पायरी चढत असताना त्याला $5 सापडला. लहान पोरग होतं, काहीतरी 4-5 वर्षाचं. $5 त्याने उचलताना दुकानदाराने पाहिला, गेला काउंटर जवळ आणि म्हणे, बाबा, हा तुमच्या पायरीजवळ $5 पडलेला होता. दुकानदार म्हणे, मी तुला विचारणारच होतो काय सापडलं. अगोदरच या पोराने त्या काउंटरवर $5 ठेवून दिला. दुकानदार म्हणलो, काही इमानदार पोरग आहे बुवा, मी विचारतच होतो, विचारायच्या अगोदर याने मला देऊन टाकला. तर प्रसन्न झाला तो दुकानदार त्या पोरावर. म्हणे, बाळा, घे ना चॉकलेट, घे ना. बरणीचं झाकण उघडून दिलं त्याच्याकडे, ते बरणीचं तोंड त्याच्याकडे गेलं. घे ना म्हणे तुझ्या हाताकन. तर ते पोरग सांगू लागलं, नाही म्हणे, माझ्या हाताकन, तुमच्या हाताकन द्या. येते का तुमच्या लक्षात? मी कशासाठी सांगतो. तर दुकानदार म्हणून, घे ना, तुला पटत नाही, मी मला पटत, तुमच्या हाताकडे द्या म्हटले. त्या दुकानदारांशी मूठ भरली त्याच्या हातामध्ये दिली. त्याने असं रुमालच पुढे केला ना, त्या रुमालामध्ये ते चॉकलेट पडलेल्या त्या दुकानदाराला दाखवल्या. हे पहा म्हणे, एवढ्या चॉकलेटा माझ्या मूठमध्ये वाहिल्या असता का? ठरा नाही, त्याच्या मुठामध्ये थोडेस. तसं आपण सुद्धा मागू नये. आपण अल्पसंतुष्ट आहोत. भगवंताला द्यायचं असेल तर देतो. तर चोखोबाऱ्यांनी भगवंताकडे मागितलं की मला मुलगा द्या बुवा म्हणून, आणि मागच्या पावलाने परत झालेत. काही संत मांदियाळी येत होती, ज्ञानोबारायांसारखे, निवृत्तीनाथांसारखे. काय रे म्हटलं, चोखोबा कुठे गेले होता? म्हणे, काही नाही, भगवंताकडे गेलो होतो. म्हणे, काय मागितलं आज? म्हणे, काही नाही, जरा प्रपंचाचा परमार्थाचा भार माझ्यावर पडतोय, तर भगवंताकडे मागणी केली. म्हटलं, एक मुलगा द्या बुवा म्हणून. कशी मागणी केली? असं म्हणे, मग मुलगा मागितला, तो कसा मागितला? म्हणे, ते तसं काही नाही म्हणे, फक्त मुलगा मागितला. अरे नाही ना म्हणे, कसा पाहिजे हे मागायला पाहिजे ना. मग मागच्या पावलाने परत झालेत, अजून भगवंताच्या पायावर नतमस्तक झालेत. म्हणे, हे प्रभू, हे भगवंत, मला पुत्र पाहिजे, मला मुलगा पाहिजे, पण तो कसा पाहिजे? अभंगाच्या प्रथम चरणात पुत्र
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चोखोबाऱ्या सांगतात भगवंताकडे मागणी मागताना की मला असा पुत्र दे की त्याला जगाने बुवा म्हटलं पाहिजे, बुवा म्हटलं पाहिजे. आता बुवा ही पदवी बरं का काय बहाल असेल त्यावेळेस म्हणून बुवा ही मागितलं बरं का. आता मला माझ्या अल्पमतीने सांगतो तुम्हाला, प्रातस्मरणीय जोग महाराजांनी जी संस्था आळंदीला निर्माण केलेली तयार केलेली आहे त्या संस्थेला कमीत कमी आज 100 वर्षाच्या वरती झाली. काहीतरी 2019 मध्ये 100 वर्ष झाले होते त्यांना. आता हे काहीतरी 5-7 वर्ष वरती झाले. तर त्यावेळेस त्या संस्थेमध्ये बुवा ही पदवी मोठी होती. बुवा आता ही जी जुनी मंडळी आहे ना यांच्या लक्षात येईल ज्यावेळेस पहिलेचे विद्यार्थी आपल्या पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातले पहिलेचे विद्यार्थी ज्यावेळेस सुटून आले, बाबाजी तुकाराम बाबा 40 गावकरांना महाराज म्हणायचे का बुवा महाराज? शंकर बुवा चिमटाणेकर, शंकर बुवा दहिवतकर, तुकाराम महाराज म्हटलंच नाही कोणी, तुकाराम बुवा 40 गावकर. बुवा ही पदवी फार बहाल असली पाहिजे त्यावेळेस. म्हणून चोखोबाऱ्याने तो आदर्श ठेवला आणि भगवंताकडे मागितलं की माझ्या पोराला सर्व जगाने बुवा म्हटलं पाहिजे. आता बुवा जर म्हटलं तर बरेचसे प्रकार होते. बुवा जर म्हटलं तर काही महिला मंडळ लहान बाळ जर रडत असेल तर सांगतात तो बा बुवा आला बरं का, बुवा जवळ देऊन देईल. तो बुवा नाही. सोनगीरला मामांकडे होतो मी काही दिवस, 3 वर्ष कामाला. काही आपत्ती काल असेल आमच्या परिवारावर म्हणून मी तिथे 3 वर्ष कामाला होतो मामांकडे. तर त्यांना परमार्थ काही माहिती नाही, परमार्थ काही माहिती नाही. मी सालदारी केली त्यांच्याकडे, कामं केलीत म्हणून 3 वर्ष राहिलो. गावाकडे आलो मी, त्यांना म्हटलं दगासा असेल म्हणा बा, पहिल्यासारखाच दगा असेल. त्यांना काही माहिती नाही, दगा महाराज झाले बा कीर्तन करता. तर त्यांना माहिती पडलं की दगा महाराज बोवा झाले, बोवा. आता त्यांना बोवा याचा अर्थ कळत नव्हता ना. बोवा म्हणतो म्हणजे आता तो उघडा राहत असेल बुवा, बठ्या अंगाला राख लावलेली असेल असं त्यांना वाटायचं. एक वेळा आमच्या मामी साहेब आल्यात, म्हणे कथा घ्या तुम ना बुवा. आता मी कामाला गेलेलो होतो, घरी आलो तर पाहिलं माझ्याकडे आमले असं वाटायला म्हणे की काही राख लायली ती बुवा आणि आंगले. हो, आणि योगायोग तुकाराम बीजेला माझा कार्यक्रम तिथे झाला बरं का. कार्यक्रमाला ज्यावेळेस गेलो तर मला सर्व चुलत सक्के मामा जर मोडे तर 22 मामा, 22 पैकी 10 पुढे बसलेले होते. अहो तोच दगा आहे का म्हणे आपल्याकडे होता. आपण म्हणून बुवा घ्या बुवा, गेले बुवा म्हणतो, म्हणजे कीर्तन करायला बुवा म्हणतात. असं असो बहाल होते बरं का. आता पदवी हाताने लावून घेतात, जाऊ दे. आता काय महामंडलेश्वर काय जेवढ्या आता या पदव्या आहेत या पदवीनेपेक्षा मोठी पदवी बुवा होती. मला तेच मान्य करणार आहे, कारण की आमच्या संस्थेचे जे विद्यार्थ्यांना जी पदवी बहाल केलेली असेल तीच मान्य करावं लागेल. म्हणून चोखोबाऱ्या भगवंताकडे मागत असताना की माझ्या पोराला बुवा म्हटलं पाहिजे. कारण की संत मांदेळी भगवंताकडे काहीच मागत नाही बरं का, आणि भगवंत मागण्याची आशा करतात. आणि हे संत मांदेळी काही मागणे हे अमानुचित वडिलाची
चोखोबाराय मागणी मागतात भगवंताकडे, मुलगा द्यायचा असेल तर त्याने त्याला जगाने बुवा म्हटलं पाहिजे बरं का. आणि भगवंत अजून एक सांगतो बरं का, प्रारब्ध आहे माझं, मुलगाच होईल कशावरनं. जरी मुलगी द्यायची असेल तर ती कशी पण, मुलगी द्यायची असेल तर एक तर मीराबाई सारखी दे, जनाबाई सारखी दे, मुक्ताबाई सारखी दे. असा आदर्श का ठेवला चोखोबारायांनी. मुक्ताबाईचा आदर्श काय होता, संत जनाबाईचा आदर्श काय होता, संत मीराबाईंचा आदर्श काय होता, हा आदर्श ठेवला. आणि या न्यायाला अनुसरून अशी द्यायची असेल तर अशी मुलगी मला द्यावा. काय अधिकार होता मुक्ताबाईंचा. 7 वर्षाच्या मुक्ताई, 1400 वर्ष जगणारा चांगदेव, त्याने म्हणावं काय म्हणावं, गुरुपुत्र झालो मुक्ताई त्याने म्हणावं की मी आजच जन्माला आलो. 7 वर्षाच्या मुक्ताबाई पुढे लोटांगण घ्यावं असा आदर्श आमच्या मुक्ताबाई चालतो. आदर्श मनामध्ये ठेवून चोखोबारांनी मागणी मागितली. द्यायची असेल तर मुलगी अशी दे. मीराबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला बाबा. रात्रंदिवस मीराबाईने भजन केलं. नुसतं भजनच नाही केलं, पायात घुंगरू बांधून नाचल्या. चोखोबारायांनी मोठा आदर्श ठेवून भगवंताकडे मागणी मागितली. संत जनाबाई महाराज काशीवरनं त्यांच्याकडे पंडितांनी त्यांचा आदर्श घेण्यासाठी यावं. काशीहून गंगाखेड गावाला, जनाबाईच्या गावाला आलेत. ना विचारलं जनाबाई घरी आहेत का म्हणून. नाही म्हणाले, शेतात गेल्यात त्या गौऱ्या वेचण्यासाठी. तिथे गेले ते काशीचे पंडित. अधिकार सांगतो मी जनाबाईचा बरं का. गेले ते काशीचे पंडित त्या ठिकाणी, तर पोरींचे भांडणं चालू होते. हे महाराज त्या ठिकाणी गेले. म्हणे तुमच्यामध्ये जनाबाई कोण आहे. पोरीने सांगितलं हे कोणी. म्हणे भांडती नाही, जनाबाईच आहे. म्हणे का भांडता तुम्ही. म्हणजे जनाबाई सांगू लागले की माझ्या गौऱ्या आहेत ना म्हणे महाराज यांनी चोरल्यात. ती महाराज म्हटले बापरे, आपण एवढे लांबून त्या जनाबाईला भेटण्यासाठी आलो, ती जनाबाई इथं गौऱ्यांसाठी भांडण करते. म्हटले म्हणे बाई तुझ्या गौऱ्या या पोरीने चोरल्यात, आता आम्ही कसं काय ओळखायचं. नाही द्या म्हणे निवडून बाबा, तुम्हाला निवडता येतील त्या. म्हणे तुझ्या गौऱ्या ओळखायच्या कशा. आम्ही म्हणे माझी गौरी आहे ना कानाला लावून पहा विठ्ठल विठ्ठल म्हणते म्हणे. मग जास्त अचंब वाटू लागलं त्या आलेल्या पंडितांना. काशीहून झाले होते. असं कसं हो तुम्ही उचला तर खरी, माझी गौरी बोलते ना म्हणे विठ्ठल विठ्ठल. उपहास पोटी का होईना उचलली एक गौरी, कानाला लावली, तिच्यातनं काहीच आवाज आला नाही. बाजूला ठेवली, दुसरी उचलली, त्या गौरीतनं आवाज आला ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या गौरीचा आवाज ऐकला आणि त्या जनाबाईच्या तोंडाकडे पाहू लागले ते काशीचे पंडित. काही गौऱ्या निवडल्यात, बस शेवटची गौरी
आवाज ऐकला विठ्ठल विठ्ठल, ते महान पंडित काशीहून आलेले ते संत जनाबाईच्या पायावर नतमस्तक झाले. हा आदर्श आमच्या जनाबाईचा होता. तो आदर्श चोखोबारांनी ठेवला आणि भगवंताकडे मागणी मागितली की द्यायची असेल मुलगी तर अशी दे. जैशी मीरा मुक्ताबाई ढळा ढळा. वेळ कमी आहे बरं का. चोखोबार भगवंताकडे मागणी मागतात. मुलगा द्यायचा असेल तर असं द्या, मुलगी द्यायची असेल तर एक तर जनाबाई सारखी, मीराबाई सारखी, मुक्ताबाई सारखी द्या. अजून आठवण करून देतात चोखोबार भगवंताला, मला मुलगा द्यायचा आहे ना, त्याला जगाने तर बुवा म्हणावंच म्हणावं, पण त्याच्या हातामध्ये तिन्ही लोकांचा झेंडा असावा. चोखोबार भगवंताकडे मागणी मागत असताना बरं का, द्यायचा असेल तर मुलगा असा द्या, त्याच्या हातामध्ये तीही लोकांचा झेंडा पाहिजे. आता झेंडा आणि पताक याच्यामध्ये फरक आहे बरं का. झेंडा म्हणजे परमार्थाची पताक माझ्या मुलाच्या हातामध्ये असली पाहिजे. झेंडा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी, पण मी त्याच्यावर जर असं म्हणतो, जी पताका खालची वारकरी आहेत ते बदलत नाही, झेंड्या खालची माणसं बदलतात. म्हणून आपण त्या ठिकाणी दिंडीमध्ये सुद्धा चालत असताना ते झेंडा आले, अरे अरे झेंडा नका रे पताका. असं आता कारण की मी दिंडीमध्ये वारी पहाडाचं मी पण वारकरी आहे बरं का, पण जरा 2 वर्षापासून काही जाणं होत नाही, आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे बरं का. असं ते मला सांगायचं नाही, पण वारी केली पाहिजे भगवंताची. जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल ना, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक,
विठ्ठलाची एक देखणी. हो, या न्यायाला अनुसरून अहो रात्रंदिवस चोखोबारायांनी भगवंताची सेवा केली बापू, बरं का. सेवा केली, आपलं जीवन चोखोबारांनी कृतार्थ करून घेतलं.